मित्रांनो अशा खूप साऱ्या विंडमिल लावलेल्या आहेत. असं प्रॉपर चालण्यासाठी केलं आणि समोरच मस्त बीच आहे. इथे मस्त की पहिला बसण्यासाठी होतं, आता बसायला आहे की माहीत नाही. मी मध्ये 2-3 जागा बघितलं आहे बसायला केले बघा मित्रांनो. पण आता तुम्ही जर उन्हामध्ये बसत असाल तर पूर्ण मजेची वाट लागून जाईल. संध्याकाळला या 4 नंतर 5 नंतर या, तुम्हाला मस्त व्ह्यू दिसतील आणि सूर्य इथून असा मावळतोय तर आपल्याला सनसेट दिसायला भेटणारच आहे. असा बसायला गेला बघा मित्रांनो. इथे असं तुम्ही तुमच्या काही खाणं घेऊन तर तुम्ही खाऊ शकता. मस्त बसायला गेले. तर इथेकडचं मोठं आकर्षण म्हणजे झीप लाईन. ही बघा, ही झीप लाईन इथून स्टार्ट होते ती त्या पुढच्या पठारापर्यंत जाते आणि तिथून परत येण्यासाठी इथून बघा असं बीचवर इकडे येऊन असं वरती जाऊन परत तुम्ही तुमच्या कार पार्किंगला येऊ शकता. जर झीप लाईन पण ना करायची असेल आणि जर तुम्हाला बीचला जायचं असेल तर हे बघा इथून असा वापर असा केलेला आहे, तर असं तुम्ही जाऊ शकता. हे बघा असं बसण्यासाठी केलं आहे, मस्त प्रॉपर बसण्यासाठी केलं आहे. प्लस इथे तुम्ही फोटो चांगले येतात. सनसेटच्या समोरच ही हाटमध्ये तुम्ही उभे राहून मस्त फोटो काढू शकता. प्लस इथे पण बसण्यासाठी केले बघा का. तुम्ही तिकडं जाऊन तुम्ही जरा संध्याकाळचा क्वालिटी टाईम इथं स्पेंड करू शकता. इथं बसण्यासाठी खूप चांगली स्पेस आहे. तुम्ही इथं नक्की विजिट करा, खूप छान प्लेस आहे मित्रांनो. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? ही देवगडची सिरीज जर तुम्हाला आवडली असेल लाईक करावे असं नव्हतं. आजच्या देवगड सिरीजच्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विंडमिल गार्डन, पवनचक्की गार्डन त्याला म्हणतात, गेलं तुम्ही बघितलं. इथे तुम्ही कसं येऊ शकता. या व्हिडिओमध्ये मला सगळं माहिती पडलं आहे की देवगडमध्ये तुम्ही कोणते स्पॉट एका दिवसात कंप्लीट करू शकता. हे सगळे स्पॉट मी एका दिवसात कंप्लीट केले. असे 2-3 टप्प्यामध्ये टाकलेत कारण की व्हिडिओ खूप मोठे होतात तर कोणी जास्त बघत पण नाही, एंटरटेनमेंट होत नाही आणि त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटत नाही. त्याच्यामुळे वेगवेगळे पार्टमध्ये केले. तर तुम्हाला स्पेसिफिक जो व्हिडिओ पाहिजे तिकडे तुम्ही आय बटनमध्ये देतो, तुम्ही जाऊन तिकडे बघू शकता. आता बघा या पवनचक्की गार्डनच्या इथे बघा मस्त समोर बीच आहे. बीचच्या समोर असं मस्त बसण्यासाठी केलं आहे. हे लाईट हाऊससारखं एक पब असं उभं केलं, तिकडे तुम्ही जाऊन फोटो असे मस्त येतात आणि सनसेट तुम्ही इथं एन्जॉय करू शकता. पाठीमागे मस्त बीच आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? देवगडमध्ये हा एक मस्त स्पॉट आहे. जर तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये ह्याला ॲड करत असाल तर नक्की ॲड करा. खूप छान प्लेस आहे आणि एवढं सांगतो, देवगड नक्की तुम्ही विजिट करा. खूप चांगली माणसं आहे, जेवण खूप छान आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय गाईज. मी एन्जॉय करतो आहे, तुम्ही पण नक्की एन्जॉय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर तुम्ही इथे विजिट केलं असेल तर.